तुम्ही कालभैरवाला प्रसन्न करण्यासाठी काळे उडीद नमस्कार मित्रांनो, वड्डेर भैरवची यात्रा तर तुम्ही सगळ्यांनी पाहिली आहे. आज आहे काळ अष्टमी. भगवान शिवाचं रूप असलेलं काल भैरवनाथाचं दर्शन आज मी तुम्हाला घडवणार आहे. चला माझ्या ग्रामदेवताचं दर्शन घ्यायला. काल अष्टमी हा भगवान भैरवाला समर्पित एक सण आहे. भगवान शिवाचे एक भयंकर रूप जे परब्रह्म किंवा सर्वोच्च वास्तवाचे प्रतिनिधित्व करतात. तो पाप्यांना योग्य ती शिक्षा देतो आणि शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करतो. 8 भैरवांच्या नेतृत्वाखाली 64 भैरव आहे आणि त्या सर्वांवरती भगवान कालभैरवाचे राज्य आहे. कालाष्टमी कालभैरव यांची उपासना करण्याचा अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी पूजापाठ केल्याने, भक्तिभावाने पूजा केल्याने नकारात्मकता, भीती, शत्रू आणि अडथळे दूर होऊन संकटमुक्ती मिळते व धनसमृद्धी सुद्धा प्राप्त होते. हा दिवस भगवान कालभैरव जे काळाचा देव आहे त्यांना प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. नमस्कार, हे आहे माझं ग्रामदेवता म्हणजे श्री कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता. तुम्हाला माहिती आहे कालाष्टमी म्हटल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने सगळीकडे पूजा केली जाते. तशीच आज मी माझ्या ग्रामदैवत कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेला अष्टमीच्या दिवशी काय विशेष पूजा करतात ते तुम्हाला सांगणार आहे. याची माहिती आपण पुजारी दादाकडून घेणार आहोत. दादा, कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेला विशेष करून अष्टमीच्या दिवशी खास करून कोणता प्रसाद चढवता किंवा कोणती पूजा करता ही माहिती तू माझ्या प्रेक्षकांना देशील का? नमस्कार, मी पुजारी अक्षय सुहास खैरनार, श्री क्षेत्र वडनेर भैरव श्री कालभैरवनाथ जोगेश्वरी माता देवस्थान. ह्या मंदिराचा जो मूळ गाभारा आहे तो हेमाडपंथी आहे आणि जो सभामंडप आहे तो अहिल्यादेवीने त्या सभामंडपाचं काम केलेलं आहे त्या काळामध्ये. म्हणजे या सभामंडपाला कमीत कमी तरी 350 ते 400 वर्ष जुनं आहे. या तरोत्सवावेळी मंदिरातल्या मूळ मूर्त्या ज्या आहेत त्याच रथामध्ये ठेवून मिरवणूक काढली जाते आणि त्या मूर्त्या आपण जाणूस घरी नेऊन तिथे देवाचा लग्न सोहळा जो आहे तो आपण पूर्ण करत असतो. त्यानंतर परतीच्या रथ मार्गाला रात्री 9 वाजताच्या आसपास परतीचा रथ सुरू होतो आणि रात्रभर ही यात्रा मोठ्या उत्साहात वडनेर भैरवकर, ग्रामस्थ, बाहेरगावचे भाविक भक्त जे आहेत ते संपूर्ण यात्रा साजरी करत असतात. आपण अष्टमीच्या दिवशी श्री कालभैरवनाथाला आपण उडदाचे वडे किंवा इमारती अशा प्रसाद करू शकतो. महादेवाची पूजा करताना ज्याप्रमाणे आपण काळी तीळ किंवा महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तांदूळ, जवस असं वाहतो, तसं आपल्या कालभैरवनाथाला काही विशेष असं वाहिल्यावरती आपला देव प्रसन्न होईल का लवकर? हो, 100% होईल. तुम्ही कालभैरवाला प्रसन्न करण्यासाठी काळे उडीद जे आहे, संपूर्ण काळे उडीद, तुकडा नाही पाहिजे त्याचा, ते तुम्ही भैरवनाथाला अर्पण करू शकतात. ते आपण नारळ एका काळ्या कपड्यामध्ये घेऊन त्यामध्ये उडीद ठेवून ते आपण भैरवनाथाला अर्पण करू शकतो. तसेच प्रसादासाठी आपण कालभैरवनाथाला इमारती किंवा उडदाचे वडे असं आपण अर्पण करू शकतो. त्याचबरोबर माता जोगेश्वरीला पण आपल्याला त्यासोबत प्रसाद आणायचा आहे. त्यात आपण पेढे किंवा लाडू आपण असे काहीही आणू शकतो. त्यामध्ये तुम्हाला जी तुमची इच्छा असेल तसा आपण प्रसाद आणू शकता. आता या ठिकाणी एक महत्त्वाची माहिती अशी आहे की फक्त कालभैरवनाथाच्या नावाने प्रसाद आणत असाल तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा का या मंदिरामध्ये कालभैरवनाथाबरोबर माता जोगेश्वरी सुद्धा बसलेली आहे. त्यामुळं कालभैरवनाथाला प्रसाद आणला तर तिला सुद्धा एक वेगळा प्रसाद आणायचा, जेणेकरून दोघांचाही मान ठेवला जाईल. कारण वडनेर भैरव गावाची यात्रा ही दोघांच्या नावाने ओळखली जाते. माझ्या गावची यात्रा तर तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे, पण यात्रेनंतर ही पहिली अष्टमी आहे. म्हटलं का तुम्हाला कालभैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेचं दर्शन अष्टमी निमित्ताने करून आणेल. आणि हो गावकऱ्यांनो, लक्षात ठेवा कालभैरवनाथाचं दर्शन अष्टमीला नक्की घ्या. काल अष्टमीला भैरवनाथाची उपासना का करतात? कारण कालभैरव हा काळाचा देव आहे. त्याला प्रसन्न करण्यासाठी हा सर्वोत्तम दिवस आहे. कालभैरवाला काशीचा कोतवाल आणि दंडाधिपती म्हणतात. ते भक्तांचे रक्षण करतात, संकटमोचक आहे ते. या दिवशी रात्रीच्या वेळी पूजा, जागरण आणि कालभैरव अष्टकाचे पठण केल्याने जीवनातील नकारात्मकता, ऊर्जा आणि भूत प्रेत बाधा दूर होते.
शनी राहू दोष निवारण होतो. कालभैरवाच्या पूजेने शनी आणि राहूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळते. विशेष म्हणजे या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे किंवा काळ्या कुत्र्याला, जे भैरवाचे वाहन आहे, त्याला अन्न खाऊ घालणे हे महत्त्वाचं आहे. या दिवशी काशीतील कालभैरव मंदिरात विशेष उत्सव साजरा केला जातो. पारमेष्ठ्यं राज्यम् एकदा इति तदप्ये भाविक्षतस्य कामपरे विषमे देवा सभासदि. कालभैरव अष्टक स्तोत्र हे भगवान शंकराच्या कालभैरव रूपाची स्तुती करण्यासाठी विशेषतः रात्रीच्या वेळी 8 नंतर किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुम्ही कधीही वाचू शकतात. हे स्तोत्र सर्वात फळदायी मानले जाते. हे स्तोत्र दररोज किंवा विशेषतः रविवारी आणि प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला वाचल्याने भीती, संकटे आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुरक्षा व यश प्राप्त होते. सर्वोत्तम वेळ म्हणजे 8 नंतर किंवा संध्याकाळी 7 नंतर कधीही. विशेष दिवस रविवार आणि कृष्ण पक्षातील अष्टमी. पद्धत: स्वच्छ जागी बसून समोर दिवा किंवा धूप लावून स्तोत्राचे 11 वेळा पठण करणे उत्तम.